चलो ओके आले सगळे. आता काल काय झालं होतं, काल आपण टक्केवारीचे प्रश्न घेत होतो आणि टक्केवारीचे प्रश्न घेत असताना आता मी जास्त वेळ घेणार नाही. टक्केवारीचे तिसरं लेक्चर आहे, याच्या पूर्वीचे 2 लेक्चर आहेत. पाहायचे असतील तर कुठे जायचंय, आपल्या चॅनलवर जायचंय, जेपी जॉईन फॉर प्रोग्रेस, किंवा आपल्या ऍपवर जायचंय द जयवर्धनियन क्लासेस. ओके चला आता लेकरांनो टक्केवारी काय होती एकदा आपण परत समजून घेऊया. ओके जे लेकर एकदमच नवीन क्लासला आलेले आहेत पहिल्यांदा त्यांनी कमेंट करा हाय सर, की तो लेक्चर करायला चौथं करायला आज बरोबर टक्केवारीचं. परसेंटेज का कितवं लेक्चर, चौथं. परसेंटेज का कितना लेक्चर कर रहे हैं हम, चौथा लेक्चर कर रहे हैं, फोर्थ अटेम्प्ट. ओके तर पहिल्यांदा कमेंट करा, पहिल्यांदा कमेंट करा. ओके पाहता आता काल काय केलं होतं आपण टक्केवारी ज्यावेळेला समजून घेत होतो त्यावेळेला आपण एक काम केलं होतं की आपण टक्केवारी समजून घेत असताना एक काम केलं होतं. ते काम म्हणजे आपण केलं होतं की बाबा टक्केवारी काढत असताना काय करत असताना, टक्केवारी काढत असताना एक पहिले टाईपची प्रश्न समजून घेतला होता की 5,000 रुपयाचे 5,000 रुपयाचे 40% किती. काय म्हणलं होतं आपण, 5,000 रुपयाचे 40% किती. तर वाघांनो 5,000 रुपयाचे 40% किती. पहिल्यांदा हे टाईप आपण समजून घेतली होती, 5,000 रुपयाचे 40% किती. आता 5,000 रुपयाचे 40% किती हे समजून घेताना मी तुम्हाला म्हणलं होतं गपकन 2 शून्य उडवायचे, उडवले होते 2 शून्य, शिल्लक राहिलेल्या शून्याला खाली घेतलं, खाली घेऊन टाकलं. आता पहिल्या संख्येचा शेवटच्या संख्येसोबत गुणाकार, 5 गुणिले 4 5 चोक 20 किती, 20,000 रुपये, सॉरी 2,000 रुपये किती, 2,000. ओके ही टाईप आपण समजून घेतली होती. ओके काही याच्यामध्ये आडी अडचण नाही. दुसरा प्रश्न आपण समजून घेतला होता, दुसऱ्या टाईपचा प्रश्न. आता ही टाईप पहिली काय रे वागा, टाईप पहिली. तू जर याच्या आधीचे लेक्चर केले नसतील, सर साक्षी, ओके साक्षी खूप स्वागत आहे मला तुझं. साक्षी स्वागत आहे, 6वीला आहेस तू, तुझं स्वागत आहे माय. ओके बरेच लेकर आलेले त्यांनी मेसेज टाकलेत, नावं टाकलेत. ओके काय हरकत नाही, स्वागत सगळ्यांचं. आता बघा दुसरी टाईप घेतली होती आपण. काय म्हणलं होतं आपण दुसऱ्या टाईपला, दुसरी टाईप म्हणलं होतं की बाबा इतके मार्कापैकी इतके मार्क पडले, फलाण्याला इतके मार्कापैकी तितके मार्क पडले. बघा समजून घेऊ आपण. आता कुणाचं नाव घ्यायचं, चला कविताचं घ्या. तुम्ही म्हणतात ना कविता लयच आवडतात तुम्हाला, धडे नाहीत आवडत. कविताला कुणाला, कविताला काय, कविताला सर कविताला पडले होते 500 पैकी बर 350 मार्क. तर आम्हाला विचारलं होतं कविताला किती पर्सेंट मार्क पडले. ही एक टाईप घेतली होती पर्सेंटेजची, बरोबर आहे, टक्केवारीची. मग आम्ही काय केलेलं होतं, एकूण खाली लिहायचे, पैकी वरती लिहायचे, गुणाकार करून काय करायचे 100 करायचे, बरोबर आहे. मग याला पैकीला म्हणलं होतं आपण प्राप्त, पैकीला म्हणलं होतं प्राप्त. मग एकूण किती रे वागा, 500 मार्काची परीक्षा झाली, पैकी किती पडले तिला 350 पडले, गुणिले काय 100. डोळे झाकून राजा तुला उडवायचे, हे 2 शून्य हे 2 शून्य असे गप्पा कसे एकदम विषय खलास, 2 मिनिटांमध्ये विषय खलास. शिल्लक काय राहिले 350 भागिले 5 करता येते का, येते सर. 5 1 5 5 7 35. ओके 5 7 35 विषय संपला. 70% किती टक्के. हे आपल्या शाळेत शिक्षकांना पण हे काम लागते बघा. एकूण कार्यदिनापैकी एवढे दिवस लेकरू हजर आहे ना. शाळेमध्ये काय येते प्रश्न, आपल्याला डोक्यात समोर प्रश्न येते किंवा कार्यदिन किती होते शाळेमध्ये, कार्यदिन होते 24 कार्यदिनापैकी लेकरू प्रेझेंट किती आहे 18 दिवस आहे. त्याचं मग ते पर्सेंटेज किती पडलं त्या महिन्यात काढावं लागते का नाही. तर मग त्यावेळेला काय करायचं, एकूण कार्यदिन खाली लिहायचे, प्राप्त मग याचा अर्थ ते किती दिवस हजर होतं ते वरी लिहायचे आणि गुणाकार करून 100 करायचे, बरोबर आहे सर. हा ठीक आहे, येतेच हे प्रश्न आपल्याला. तर वागांनो आपण आता हे 2 टाईप शिकलो होतो, 2 टाईप शिकलो होतो, किती 2. आणि आता मी जाणार आहे डायरेक्ट पीडीएफ वर. कुठे जाणार आहे मी, पीडीएफ वर. आता काल काही प्रश्न झाले होते त्याला मी रिपीट करणार नाही. चला आता काल जवळजवळ किती प्रश्न झाले होते कमेंट करा. काल किती प्रश्न झाले होते कमेंट करा. मला वाटतं काल 9 प्रश्न झाले होते का, 9 प्रश्न झाले होते काल. किती प्रश्न झाले होते 9. बघा आता चेक करू 9 प्रश्न. हा चला चला काय म्हणले प्रश्न, एका गावात 8,000 पुरुष आहेत. किती द्रव, एका गावात 8,000 पुरुष आणि 2,000 स्त्रिया आहेत.
सर पुन्हा स्त्रियाची स्पेलिंग चुकली. अरे राजा कालच पीडीएफ आहे ते, तुम्हाला म्हणलं ना टायपिस्ट जे असतात त्याच्याकडून चुका होतात. एका गावात 8,000 पुरुष 2,000 स्त्रिया आहेत, पैकी 30% लोक निरक्षर आहेत, म्हणजे अंगठा बहादर आहेत. ओके, 30% तुमचे मामासारखे, ते म्हणतात ना बचपन में मैं चाय बेचता था, मग तिथूनच गेलो मी, शाळा सोडून गेलो आणि मग पुन्हा त्याने डिग्री आणली डायरेक्ट युनिव्हर्सिटीची. हा, तसं आपल्या गावाकडे भेटत नाहीत. ओके, किती टक्के साक्षर आहेत, किती टक्के साक्षर आहेत? निरक्षरांचा डाटा दिलाय, साक्षरवर प्रश्न विचारलाय. दिली माहिती निरक्षरची, माहिती विचारली साक्षरची. ओके, म्हणजे इथं माहिती दिली पेरूची आणि विचारायले चिकूचं. कळायले का तुम्हाला? तसं काय भ्यायचं कारण नाही. आता हा प्रश्न पोलीस भरतीला येतो म्हणजे येतोच. ओके, चला समजून घ्या. एका गावात पुरुष किती आहेत तुम्हाला पहिल्यांदा सांगा. एकूण किती आहेत? एकूण लोक किती आहेत गावात? एकूण लोक किती आहेत? तुम्ही म्हणता सर काय 8,000 माणसे, 8,000 माणसे आणि 2,023 माणसे. तर कुठून आणले सर तुम्ही? आता हे कुठून आणले त्याचे माणसं? ते खेड्यात जा तुम्ही डायरेक्ट म्हणजे दवाखान्यात आला असा एखादा माणूस भेटला, तुम्ही म्हणले ना कसं काय काका, कसं काय दवाखान्यात आले होते? तर काका काय म्हणते, आमच्या माणसाला घेऊन आलतो, आमच्या माणसाला. ते म्हणत नाही आमच्या बायकोला घेऊन आलतो म्हणून, ते म्हणते आमच्या माणसाला घेऊन आलो. आणि जर तुम्ही घरी गेले आणि दरवाजा वाजवला वाड्याचा कशाचा खेड्यामध्ये, दरवाजा जनगणनेच्या वेळ होतं बघा, आणि तुम्ही जर दरवाजा वाजवला आणि तुम्ही जर म्हणले ना मी जनगणनेचा अधिकारी आहे का घरात, तर तिकडून बाई काय म्हणते, घरात कोणीच माणसं नाहीत, घरात माणसंच नाहीत. अरे माणसं म्हणजे स्त्री पण पुरुष पण. ओके, किती लोक आहेत? चला 10,000 लोक आहेत. किती लोक आहेत? 10,000. मोठं गाव आहे. हा, किती लोक आहेत? 10,000 लोक आहेत. मग आता 10,000 लोकांपैकी 30% निरक्षर आहेत. किती टक्के निरक्षर आहेत? बघा, 30% लोक निरक्षर आहेत. मग साक्षर किती आहेत? 70% झाले ना, 70% साक्षर झाले. मग चला आता इथून आपला प्रश्न तयार होतोय. हा, एवढा डाटा तुला तयार करावा लागणार आहे. काय करावं लागणार आहे? हे डेटा तुला तयार करावं लागणार, त्याच्याशिवाय तुला प्रश्नाचं उत्तर काढता येणार नाही, म्हणजे नाही. आता 30% निरक्षर, 70% साक्षर. प्रश्न विचारलाय साक्षरचा. प्रश्न कुणाचा विचारलाय? साक्षरचा. मी काय म्हणणार, 10,000 चे 70% किती? चला मला वाटतं आता यायलाच पाहिजे उत्तर, यायलाच पाहिजे. 10,000 चे 70% आले का? हो सर आले. व्हेरी गुड सर, हे प्रश्न घेतला होता. ओके, क्या बात आहे, व्हेरी गुड. लेकरांच्या लक्षात आहे हा प्रश्न घेतला होता म्हणून. चल बरं सोडवा ना आता. चल ओके, पाहता काय करायचंय, 2 शून्य उडवायचे. पहिल्यांदा नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, 2 शून्य उडवले. शिल्लक शून्य किती येतं? शिल्लक 3 शून्य आहेत. 3 शून्य जशाल तसे खाली घेऊन टाकले. 7 ने 1 ला गुणलं, 7 1 7. उत्तर आलं 7,000. 7,000 ऑप्शन कुठे वा? 7,000 ऑप्शन सी मध्ये, याला निवडलं 7,000. विषय संपला. चला पुढच्या प्रश्नावर चला बरं. हा प्रश्न घेतला होता का पाहता? हा जर प्रश्न घेतला असेल तर आता पुढच्या प्रश्नावर चला. हा सांगा मला आता, एका गावात 4,500 पुरुष आणि 3,500 स्त्री आहेत. एका गावात किती? 4,500 पुरुष, 3,500 स्त्री आहेत, आणि गावातील 20% लोक निरक्षर, शिकलेच नाही. 20% लोक, किती टक्के लोक शिकले नाहीत? 20% लोक शिकले नाहीत. किती लोक शिकले? चला आता या प्रश्नाला समजून घेताना काय करायचंय, पहिल्यांदा एकूण संख्या काढा. 4,500 अधिक 3,500. ओके, हे संख्या किती आली? 3.5 आणि 4.5. बरं, 4 आणि 4 8 9 0 0 0 हात 4 आणि 4 8. ओके, किती आली? 8,000. किती आले? 8,000 लोक पैकी 20%. ते समजून घे रे, 20% लोक कसे येतं? निरक्षर. तुला निरक्षरचं काढायचं का? नाही सर मला निरक्षरचं काढायचं नाही, मला कुणाचं काढायचंय? मला साक्षरचं काढायचंय. मग 100 पैकी 20 निरक्षर केले, 100 पैकी 80 कसे आहेत? साक्षर. मग आता तुला प्रश्न कुणाचा विचारलाय? प्रश्न कुणाचा विचारलाय? साक्षरचा विचारलाय. मग काय म्हण, 8,000 चे 80% किती? चला हे तर प्रश्न माझा चिल्लर विद्यार्थी अगदी तिसरीचा दुसरीचा पण सोडून दाखवते हे प्रश्न. ओके, चला घ्या बरं. सी काय माहिती लेकर? सी. बरं बरं बरं, चला बघून घेऊ तुमचं सी.
हा चला हे हे उडवले, काय राहिले 2 शून्य राहिले, 2 शून्य घेतले खाली 1 2. आता 8 8 64, 8 8 64. चला 64 म्हणल्यावर काय आलं 6004. समजायले का, ओके का, क्लिअर का? चला कमेंट करीत चला हो म्हणून. झोपू नका. जय सर क्लास घेणार आहेत का? जय सर क्लास घेणार आहेत, काही टेन्शन नाही. ओके सर हा क्वेश्चन झाला होता, व्हेरी गुड. ते पण झालता. चल हे झालं का? रमेशला 400 पैकी हा हे नव्हतं. चला चला हे प्रश्न बघा बरं आता. हे इज करेक्ट आन्सर. आता असे प्रश्न काय येतात माहितीये का? प्रश्न सोपे असतात, पण असे प्रश्न काय येतात की बाबा असे प्रश्न याच्यासाठी येतात की हा प्रश्न काय 2-3 ठिकाणी कॉम्प्लिकेशन क्रिएट करतो. ओके, म्हणजे त्याचा डाटा असतो ना 2-3 ठिकाणी विभागलेला असतो. मग त्याच्यामधून तुम्हाला सर्च करायचा असतो, घ्यायचा असतो. मग याच्यामध्ये विद्यार्थ्याची वेगवेगळे करण्याची जी कला आहे, सेपरेशन करण्याची कॅपॅसिटी ब्रेनची, ही ब्रेनची कॅपॅसिटी तपासली जाते. ओके चला प्रश्न काय बघा समजून घ्या. एकच मिनिट थांबा आता. या रमेशला 400 पैकी 304. पहिल्यांदा रमेशचं काढा. रमेश काढा पहिल्यांदा. काय करा रमेशचं काढा. ओके हा पण प्रश्न झाला का रे? हा प्रश्न झाला होता का? चला नाही नाही झालं. या इकडे रमेशला 400 पैकी 304 प्रश्न पडले. 304 गुण पडले. प्रश्न कशाला? जेवण जरा जास्त झाले त्याच्यामुळे झाले मला. हा 400 पैकी 304 गुण. ओके चला ठीक आहे. आता मला सांगा आपलं गुणासाठी सूत्र काय होतं? टक्केवारी काढायसाठी सूत्र काय होतं आपलं? एकूण गुण. एकूण गुण आणि वरी प्राप्त गुण. राईट गुणिले 100 गुणिले 100. चला आता काय केले? रमेशचे काढा बरं. पहिल्यांदा रमेश काढा. ओके हा सॉरी रमेश काय म्हणले? एकूण किती रमेशला 400 पैकी किती पडले? 304 गुणिले 100. काटाकाटी करा बरं. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, विषय संपला. 4 ने भाग जाते का? 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 25 4 सख 24 4 7 28 4 7 28 28 आणि 2 30 आणि 2 इथं टाका. 2 उरलेले 4 24 साई चोक 24 4 सख 24. किती टक्के पडले त्याला? 76%. चला रमेशचा विषय मिटला. त्याला करा बाजूला. आता सोहमला, त्याचाच मित्र आहे सोहम, एकाच वर्गात आहे. सोहमला किती पैकी? 500 पैकी. एका वर्गात नाहीत का? नाहीत एका वर्गात? कोण सांगायला ते उत्तर? एका वर्गात नाही विद्यार्थी दोघं. हा 500 पैकी 385 मार्क पडले. 385 गुण पडले. ओके चला आता किती येते? एकूण किती येते? खाली लिहा 500 पडलेत किती? 385 वर लिहा. गुणाकारात करा.
100. याला याला 2 उडवा, याला 2 उडवा, विषय संपला. आता शिल्लक करायले 385 भागिले 5. 385 भागिले 5. मग आता भाग जाते का? 5 1 5, 5 7 35. 35 बरोबर. राहिले 3, पुन्हा 7 35. ओके 77. तर कसं आणलं मला कळलं नाही सर, मला भागाकार कळला नाही. बाया मी तुला भागाकार शिकू का? शिकवतो. काय कळ? हे बघ सोप्या इकडे बघ. 385 ला 5 न भागितले. राजा डोळे उघडे ठेव, फक्त डोळे काय कर उघडे ठेव. त्या कमेंट वर लय लक्ष देऊ नको, तुझ्या डोळ्याचं लक्ष इकडे राहू दे. ओके 5 न 30 ला भाग जाते 5 सक 30, 5 7 35. कारण 8 ने गेला तर 8 40 होते. आपल्याला जायचं नाही, 40 अलीकडली संख्या आहे. बरोबर आहे. इथं राहिली 3 वरून घेतले 5, पुन्हा झाली 35. 5 7 35 म्हणून आपण 77 केलं. काय प्रश्न विचारलाय? तर कोणाची टक्केवारी जास्त आहे बघा बरं. याची टक्केवारी 77 आली, याची टक्केवारी 76 आली, कुणाची 77 आली? सोहमची. तर तुला सोहमला राईट करायचे, सोहमला टिक करायचे, गोल करायचे. समजलंय का आता? मला सांगा बरं. कळलं सर आता उत्तर. ओके 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 ठीक आहे. चला कमेंट चालूच राहू द्या. त्याला हे करा ना, स्टेटस मध्ये ठेवून द्या ना, तेवढं काम करा. चला स्टेटस मध्ये ठेवून द्या बरं याला. ठेवा बरं, स्टेटस मध्ये ठेवा. सर गणित कळालं नाही, समजून सांगा परत. समजलं नसलं तर सांगा, मी डबल समजून सांगतो. चला चला अमोलला पा पुढचा प्रश्न अमोलसाठी. चला बरं. अमोल सर गणित कळालं नाही. बरं गायत्रीचं म्हणणं गणित कळालं, मी समजून सांगतो, काय टेन्शन. चला प्रश्न वाचा आधी. अमोलला 300 पैकी 210 आहेत. बघा टक्केवारीचा फॉर्म्युला काय सांगितला होता? टक्केवारीचा फॉर्म्युला, जर किती कुणाला टक्के पडलेत तर काय करायचंय? काय करायचंय? एकूण गुण खाली लिहायचे, लिहिले वरती लिहायचे प्राप्त गुण इंटू 100 इंटू 100. काय सांगा बरं, अवघड आहे का? प्राप्त गुण भागिले एकूण गुण गुणिले 100. करता येईल का असं? का दिसाय ना का? ते दिसा ना का? थांबा थांबा थांबा, तर लय वरती दिसा नाही. प्राप्त गुण प्राप्त गुण खाली एकूण गुण आणि त्याला काय तर गुणाकार करून 100. क्लिअर क्लिअर. चला या इकडे, या इकडे. चला आता बघा, दोघं दिलेत, अमोल आणि रोहित. 2 माणसं दिलेत आम्हाला. कोण? अमोल. पहिल्यांदा अमोलचा काढून घ्यायचा डाटा. अमोल दिसायले का सगळ्याला? आणि दुसरा रोहित. ओके आता अमोल रोहितचं काढून घेऊ. ठीक आहे. मला सांगा सूत्र काय होतं आपलं? सूत्र होतं प्राप्त गुण भागिले एकूण गुण गुणिले 100. क्लिअर राईट. मग आता अमोलचे बघा, अमोलला किती पैकी पडले? 300 पैकी. म्हणजे एकूण मार्क किती आहेत बघा? 300 पैकी पडले. माझ्या खिशातल्या 1000 रुपयापैकी, याचा अर्थ माझ्या हातात 300 येते. एकूण किती येतं? 1000 आहेत ना. ओके आता 300 पैकी, मग 300 खाली लिहून टाका. त्याला लिहिले खाली. प्राप्त किती झालेत? 210 झालेत. गुणिले काय करा? 100. आता काटाकाटी होती का? तर होती ना. हे इथले 2 शून्य कटले, हे इथले 2 शून्य कटले. आता शिल्लक काय राहिले? 210 भागिले 3. बाळा एवढं तर यायला पाहिजे तुला. आता 210 ला 3 भाग देता येते, एवढं तर यायला पाहिजे ना. नसलं तर मग चपात्या खाईन झोप ना तू घरी. त्याला जिंदगीचा ताण घ्यायला तू.
ओके बघा 210 ला 3 न भाग येत आहे 3 1 3 3 2 7 3 3 3 12 3 5 15 3 6 8 3 7 21 3 7 21 0 0 त्या शून्याला खाली घेतलं इथे एक शून्य आलं विषय खाला 70 किती टक्के मार्क पडले याला याला पडले 70%. चला ठीक आहे. आता रोहितला प्राप्त किती आहेत बघा 400 पैकी 280 प्राप्त झाले 280 भागिले 400 गुणिले 100 काय करायचे हे दोन उचलले विषय खाला 280 भागिले 4. आता परत काय करायचंय इकडे बघ परत काय करायचंय आता इथं सोपं सांगतो तुला जर तसा येत नसलं तर हे असं कर 280 ला 4 न भाग 4 1 4 4 2 8 4 3 12 4 16 4 5 20 4 4 5 20 4 सख 24 4 7 28 शून्य इथं 70 याला बी आले 70 याला पण आले 70% दोघाला आले 70%. कोणाची टक्केवारी जास्त आहे आता याचं उत्तर सांग दोघांचे 70 आहे जास्त कोणाची सर दोघांची पण आहे ना मग दोघांची समान आहे दोघांची कशी आहे समान हे उत्तर होत आलं लक्षात. चला चला जमायले का सर उद्या हातगावला या अरे बाबा यायचे लय ठिकाणी यायचे राजा काय सांगावं हे इकडे टाइम भेटा नाही आम्हाला समजलं सर ओके ओके दीपक पुमायला समजलं चला ठीक आहे पुढचं घ्या बरं चला घ्या सागरला 500 पैकी सागरला काय चला आता बघायचं आपल्याला दोघांमध्ये हुशार कोण आहे सागर आणि निलेश पहिले चला बरं आता घ्या आता जास्त टाइमपास नको इथे घ्या सागर तिकडे घ्या निलेश इकडे कोण घ्या सागर कोण घ्या रे बाबा सागर आणि इकडे कोण घ्या निलेश आता तुम्हीच सांगा हुशार कोण आहे दोघांमध्ये सागर आणि निलेश मध्ये सागर 500 पैकी 375 मग एकूण किती आहेत 500 एकूण 500 खाली लिहून टाकले 500 खाली लिहून टाकले पैकी किती पडलेत 375 गुणिले 100 आता काय करा फटाफट हे दोन काटाकाटी करा हे दोन काटाकाटी करा शिल्लक करायला 375 भागिले 5 कळायले का नाही मग आता अशी जर येत नसेल तर इकडे या ना सरळ 375 भागिले 5 वर या ओके चला घ्या बरं 5 सख 30 5 7 35 5 48 8 न नाही जात 7 न जाते 35 ओके आता शिल्लक राहिले 2 25 5 5 25 किती टक्के मार्क पडायले त्याला 75% मार्क पडायले पोरग कसं आहे मध्यम पल्ल्याचं पोरग ओके मध्यम रेंजचा पोरग आहे हुशार आहे पण मध्यम रेंजचा आहे. निलेश कसं आहे बघा आता निलेश 600 पैकी 420 एकूण मार्क किती 600 पैकी किती पडले त्याला 420 कळायले का लेकरांनो कळायले का एकूण मार्क खाली लिहायचे एकूण किती लिहायचे कुठे लिहायचे एकूण खाली लिहायचे आणि प्राप्त कुठे लिहायचे वरती लिहायचे सर गुणाकारात 100 करायचे ओके चला करा बरं गुणाकारात 100 आता काय केलं हे दोन काटाकाटी उडवले चला सर वेळ संपलं समजलं आता वरी राहिले 420 भागिले 6 आता करता येते का सर करता येते मग जर येतच नसेल तर वागा इकडे येणं सोप्या सांगतो ना हे बघ 420 6 6 1 6 साई 2 12 साई 3 18 साई 24 6 35 6 6 36 साई 7 42 साई 7 42 7 चा भाग गेला
आता हे शून्य खाली पण येते शून्य वरी पण येते. ओके 420 ला 420 विषय संपला. 70%. याला किती पडले निलेशला? 70%. मग दोघांमध्ये हुशार कोणी मला सांगा बरं. टक्केवारी जास्त कोणाची हुशार कोणी? सागर 75% वाला का निलेश 70% वाला? तर मला वाटतं सागरच असला पाहिजे. तुम्हाला काय वाटेल तुम्ही कमेंट करा आणि ठेका इकडे तोंडावर माझ्या. करा बरं. सर लय भारी, खूप छान. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. धन्यवाद वागा, धन्यवाद. खरंच लेकर ज्यावेळेला असं शिक्षकाबद्दल लिहितात किंवा समजायल्यावर त्यांना आनंद वाटतो ना लेकरांना, तर ते आम्हाला बी कौतुक वाटतं ना की मस्तपैकी आपलं समजायला लेकरांना. नाही तर आपल्या मेंदूमध्ये जर लेकरांच्या मेंदूतच गेलं नाही तर मग काय होते, आपला मेंदू हँग व्हायला लागते. समजायले का लेकरांनो? साक्षी म्हणाली सागर हुशार आहे. अरे पण बाबा ते दुसरा सागर असला तर नका लक्ष देऊ, इकडे आपल्या सागरकडे लक्ष द्या. प्रश्न आपले सागर. कुणीच म्हणलं नाही पाणी प्या, मीच पित होता बळच मनानच प्यायलो पाणी. आता जेवण करून आलो, बाहेर गेलो होतो जेवायला. आता जेवण केलं ना आलो, म्हणलं आता कसं आहे पुन्हा तर नंतर जेवण होणारच नाही क्लासच्या नंतर. तर एकदा परत समजून सांगा. बरं वागा, परत समजून सांगतो. चला परत समजून सांगायचं आता एका लेकरासाठी. हा, तुम्हाला जर वाटत असलं सरना शिकवा जय सर ना, तर मग तसं मेसेज करा जय सरला. या याच्यावर मेसेज करा, हे चॅट करा. जय सर जय सर जय सर जय सर अशी चॅट करा. मग 100% जय सर घेतो. ओके. आता बघ बघा, तुला समजलं नाही ना, तुला डबल समजून सांगतो. टेन्शन घेऊ नको, समजलं तरच क्लासला जॉईन व्हायचं तुला. ओके 2 मिनिटासाठी बघ. मग काय म्हणलं होतं, अशी प्रश्न जर दिलेला असला कशाचा मार्काचा टक्केवारी जर काढायची असली तर आपलं सूत्रपाठ पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? सूत्रपाठ पाहिजे. बघा आता सूत्र काय होतं माझं? सूत्र होतं माझं, सूत्र हे होतं, खाली लिहायचे एकूण मार्क. खाली काय लिहायचे वागा? एकूण मार्क. वरी लिहायचे प्राप्त मार्क. प्राप्त गुण किंवा मार्क. प्राप्त म्हणजे किती पडले. प्राप्तचा अर्थ काय? किती पडले. किती पैकी किती पडले. मग किती पैकी खाली, किती पडले वरी. याला म्हणायचं किती पैकी. याला काय म्हणायचंय? किती पैकी. सोपं करून सांग तुला. आणि प्राप्तला म्हणायचे किती पडले. किती पडले. आणि याला 100 न गुणायचं राजा, काय अवघड आहे? 100 न गुणायचं काय अवघड आहे? बघा आता काय म्हणलं होतं, एकूण मार्क खाली लिहायचे. मला सांग बरं, सागरचे एकूण मार्क किती येतं? सागरचे 500 मार्क एकूण येत. किती येतं? 500 पैकी सागरला पडले किती? 375. गुणाकारात कर 100 न. काय करायचे, हे 2 शून्य हे 2 शून्य एकदम झटक्यात उडून टाकायचे. ओके, उडवले. खाली करायले 375 भागिले 5. क्लिअर विषय. आता 375 ला 5 न भाग दे. काटाकाटी यायलाच पाहिजे राजा तुझं. म्हणजे नसेल येत तर तुम्हाला सांग ना कमेंट करून, सर हे पण शिकवा, मी शिकवतो. ओके. 5 1 5, 5 7 35, 2 शिल्लक राहिले झाले 25, 5 5 25, हे झाले 75%. आता निलेशला किती पैकी किती पडलेत? 600 पैकी 420 पडलेत. 600 ला खाली लिहिना, 420 पडलेत. 420 ला वरले. ओके, गुणिले 100. 1 2 1 2 विषय खलास. आता बघ 420 ला भागायचं तुला 6 न. भाग जाते का? 6 7 42. 6 1 6, 6 7 42. शून्य जसेल तसं 70%. ओके, दोघांपैकी जास्त मार्क कोणाला पडलेत? तर 75% सागरला पडलेत. म्हणून सागर हे आपलं काय होतं? उत्तर होतं. समजलंय का आता? समजले का आता? समजले का? कमेंट कर. नाही सर तुम्ही शिकवा. ओके, तुला समजले का? कुठे गेला तो? ज्यांना कमेंट केली होती तो कुठे गेला? मला नाही समजलं, परत सांगा म्हणलेला. टॉन्सिल्स काय झाले? ते टॉन्सिल्स फुगलेत.
हे टॉन्सिल्स तुले त्रास व्हायला बोललं तर राजा काय सांगा तुला. डॉक्टरकडे गेलो होतो पण डॉक्टरच नव्हतं दवाखान्यात. आता जायचं तास संपल्यानंतर. तुम्ही सुद्धा आईस्क्रीम खाऊ नका, तुम्ही सुद्धा कुल्फी खाऊ नका, तुम्ही सुद्धा गारीगार खाऊ नका. बाहेरचे थंड पदार्थ टाळा. आपल्याला मोह होतो उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी मजा येते बर्फ टाकून प्यायला, सरबत प्यायला, लिंबू पाणी प्यायला किंवा बर्फ टाकून उसाचा रस प्यायला. हे असं दुकान लागतं हे ना, ते टॉन्सिल्स खराब होते. सगळ्यात पहिला अटॅक टॉन्सिल्स होते. टॉन्सिल्स म्हणजे आपले काय ते सिक्युरिटी गार्ड आहेत. इथं 2 टॉन्सिल्स असतात, लय दाबायचं नाही, कार्यक्रम लागते टप्प्यात. ओके, इथं 2 आहे बघा, असं असं केलं ना तिथं सापडते 2 टॉन्सिल्स. सिक्युरिटी गार्ड असेल. मध्ये कुणी बॅक्टेरिया काही इन्फेक्शन चालू की ते थांब 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 चेकिंग करते, ते स्वतः काय करते त्याला थांबवते. मग इथं अटॅक होते आणि मग टॉन्सिल्स फुगायला लागते. म्हणून थंड काही खायचं नाही. आता 3-4 दिवस झालं परेशान आहे मी ह्यासाठी, टॉन्सिल्स राहत नाहीये. ओके, पण थंड खाऊ नका तुम्ही. चला, किती आहे बाबा आता हे प्रश्न कितीतरी येत नेमके प्रश्न. कंटाळा आलाय प्रश्नाचा आहे ना. नवीन प्रश्न मला वाटायला आता नवीन प्रश्न तुम्हाला वाटत असेल सरला सगळं सर सगळं बघत येत वाचत येत अभ्यास करून येत असं नसते. हे तयार करणारी दुसरी असते आम्हाला. हे तयार करून पाठवते डायरेक्ट आणि मग हे जे पाठवले का ते प्रश्नाला घेऊन चालावं लागते आम्हाला. बस विषय त्याच्यातच आहे. हा, चला बघा, पूजाला 400 पैकी 320 मार्क पडलेत. आता बघू आता. आणि नेहा, पूजा आणि नेहा पहिल्यांदा लिहिलं पूजा, पुन्हा घेतलं नेहा. दोघी एका वर्गात आहेत का? मला नाही वाटत एका वर्गात नाही, कारण सारखे मार्क असते ना. बघा आता इथं टक्केवारी काढायची पद्धत काय होती, एकूण खाली लिहायचे. आपल्याला काय करायचे, एकूण खाली लिहायचे आणि प्राप्त वरी लिहायचे. काय करायचे, प्राप्त वरी लिहायचे. आता मला सांगा, पूजाला एकूण किती मार्कापैकी पडलेत? 400 पैकी. मग 400 खाली लिहिलं. हिला एकूण किती मार्कापैकी पडलेत? 500 मार्कापैकी. 500 खाली लिहिलं. ओके, आता बघा प्राप्त किती झालेत पैकी पडलेत किती? 320. आणि याला पडलेत किती? 350. चला गुणिले 100 करा. चला दोन्ही ठिकाणी गुणिले 100 करा. तुम्ही तर म्हणता डोळे झाकून हे उत्तर आलं सर 350 जास्त. अरे पण 350 500 पैकी पडलेत ना, हे 320 400 पैकी पडलेत. ओके, चला काटाकाटी करा. 2 शून्य इकडे उडवले 100चे, हे 2 शून्य उडवले, हे 100चे 2 शून्य उडवले, हे 2 उडवले. शिल्लक काय राहिले? 320 भागिले 4. इकडे शिल्लक राहिले 335, सॉरी 350 भागिले 5. चला घ्या, 4 न भाग जाते का? जाते ना. 4 8 32, 80%. ओके, आणि इकडं 5 7 35. बघा इथं जास्त वाटू लागली पण संख्या 70% झाली. इथं किती आली? 80%. कोणाला? पूजाला. मग दोघांमध्ये जास्त टक्केवारी कोणाची आहे? पूजाची आहे. हुशार कोण असन बरं? हुशार सर नेहा असन. कशाला नेहा असन? पूजाच हुशार असन. ओके, घ्या लिहून. चला मी कमेंट वाचतो. इकडे कमेंट केलेले असतील काही तर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे या. कोणत्या शाळेत येऊ राजा? लेकरांनो कसे आहात? उन्हाची काळजी घ्या. बोंबलत हिंडू नका. उन्हामध्ये बोंबलत हिंडू नका. उन्हाची काळजी घ्या. उन्हातून संरक्षण करा. उन्हामध्ये लय जाऊ नका. आई वडिलांनी काय सांगितले, उन्हात इकडे तिकडे हिंडू नका. बरोबर आहे. चला काय संपन्नाच बाबा आहे. कोणा टक्केवारी जास्त, कोण हुशार कोण गध आहे याच्यात काय समजा ना. चला घ्या बरं. आता काय म्हणले राहुल आणि अजय? बाप रे, राहुल आणि अजय. लेकरांना हँडरायटिंग चांगली आहे का? बघा बरं कसं काय वाटायला सांगा मला. राहुल आणि अजय. पहिल्यांदा मला सांगा किती मार्कापैकी? 250 मार्कापैकी. त्याला खाली घ्यायला घेत 250ला किती पडले? त्याला 175ला वर घ्या, गुणाकारा 100 करा. ओके, अजयला किती पैकी? 300 पैकी. मग खाली घ्या 300ला. आणि किती पडले? 210. 210ला वर घ्या, गुणाकारा 100 टाका. क्लिअर? आता इथले 1 शून्य उडवा, इथले 1 शून्य उडवलं, इथले 2 शून्य उडवले, इथले 2 शून्य उडवले. ओके, आता वरी काय राहिले बघा. 175 गुणिले 10 भागिले 25. 25 न भाग जातो का वागा? सर 25 न भाग जायला पाहिजे. 25 एक 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 25 पाच 100
25 सत्त 150, 25 सत्त पावणे 200, 25 सत्त किती 70, 7 गेला 7 गुणिले 10 70 किती टक्के आले बघा 70%. घाबरायची गरज आहे का? चांगलं हुशार दिसायला राहुल कसा आहे हुशार आहे. आता बघा 210 भागिले 3, 210 भागिले 3, 3 सत्त 21. चला ह्याला मी किती पडले 70, दोघाला किती पडले 70. मग दोघांची टक्केवारी कशी आहे समान आहे. कोणीच हुशार नाही दोघांमध्ये, दोघे हुशार आहेत, दोघेही हुशार आहेत, दोघेही अभ्यास करते, दोघेही हुशार आहेत. चला झाले का? चला सगळे जय सर करलेत. बरं ऋषिकेश एकटाच म्हणाला वागा धन्यवाद. नाही सर तुम्हीच घ्या. पण ऋषिकेश मी नाही घेणार बाळा, मी 9 वाजेपर्यंतच घेणार आहे. 9ला हा क्लास हे बघा 9ला जर हे क्लास बंद झाला एक मिनिट आहे 9ला हा क्लास बंद झाला हा लाईव्ह चालू राहणार नाही. 9ला हे क्लास बंद होऊन जाणार आणि मग 9ला लगेच या चॅनलवर लगेच दुसरा क्लास सुरू होणार आहे. लगेच म्हणजे त्याची लिंकची वाट नाही पाहिजे. सर लिंकच नाही आली मग मी जॉईन नाही झाले. लिंकची काय गरज आहे? आता हे चॅनलवर तर आलाच ना. ओके तिथंच लगेच लाल बटन दिसते बघा. ह्या कोपऱ्यात काय दिसते? ह्या मोबाईलच्या कोपऱ्यात बघा हे इथं दिसते का? त्या मोबाईलच्या कोपऱ्यात हे इथं लाल बटन दिसते. लाल चालू आहे आपल्या कोणतं जेपी चॅनलच्या त्या लालवर क्लिक केलं की लगेच तुम्ही दुसऱ्या लाईव्ह क्लासला जॉईन होता. हा यालाच कंटिन्यू राहू देऊ? ह्याच क्लासला कंटिन्यू करू का? ओके ओके सांगता येत नाही कसं वापरता येईल? हा कुणाची टक्केवारी जास्त आहे कसं समान आहे ना बाळा दोघांची समान सांगता येत नाही असं कसं म्हणते. जेव्हा अनिश्चित असतं तर आपण सांगता येत नाही म्हणलं असतं. हा निश्चित आहे ना. चला घ्या बरं आता एक किरण आणि मयूर आले दोघ जण. आता नका येऊ म्हणलो त्या पोरायला, त्याला म्हणलं तर घरीच अभ्यास करीत बसा. पण ते पोरं आले दोन. कोण आहे? चला पहिला आहे किरण. किरण काय मायले किरण? दुसरा मायला मयूर. मयूर बाबा दुसरी वेलांटी मयूर. हा किरण मयूर काय मायले? पहिल्यांदा लक्षात ठेवायचंय प्राप्त वरी लिहायचे आणि एकूण खाली लिहायचे. बघा एकूण किती येतं 600, 600 खाली लिहिलं. याची एकूण किती आहेत 800, याची 800 खाली लिहिलं. ओके याला पडलेत किती 600 पैकी 420 गुणाकारात 100 लिहिलं. याला 800 पैकी किती पडलेत 560 गुणाकारात 100 लिहिलं. एक दोन शून्य इथले 2 शून्य इथले 2 शून्य उडाले. हा झटक्यात विषय संपला. आता शिल्लक राहिले 420 भागिले 6 आणि इथं राहिले 560 भागिले 8. ओके काटाकाटी होती का? होती सर. बघू 6 7 36 6 7 42 6 8 48 6 7 42. हॅलो 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 हा इथं 70%, इथं 8 8 7 56, इथं पण 70% आले. कोण आहे हुशार दोघांमध्ये? तर दोघे समान आहेत. चला या बरं. हे प्रश्न घ्या आलोच एका सेकंदाला.
घ्या बरं स्वाती घ्या. तर मार्क दिले का काय आज हा आज राईट. शिवानी वैष्णवी युवराज हा त्याच्यानंतर आराध्या ऋतुजा धनश्री तनुजा कार्तिकी भक्ती तर आज संभाजी महाराजांची ठीक आहे बाळा. संभाजी महाराजांची माहिती सांगतो किंवा सर सांगतील किंवा मग उद्या सेपरेट सांगेल संभाजी महाराजांची माहिती. छत्रवीर संभाजी महाराज चला आले याचं उत्तर आले. हो येणार आहेत बाळा जयवर्धन सर. ओके सी नंबर ए नंबर सी नंबर ए नंबर. अरे असं कसं काय झालं. दोन दोन अलग अलग कसे आले. चला दोन दोन अलग अलग उत्तर कसे आले. सी नंबर ए नंबर. चला चेक करा बरं. स्वाती आणि प्रिया कुणाचं विचारले. स्वाती आणि प्रियाचं बघू बरं. आता इथं लिहू स्वाती इथं काय लिहू स्वाती आणि लगेच कंपॅरिझन करू कुणासोबत प्रियासोबत. ओके प्रिया काय म्हणली स्वाती 500 पैकी 425 500 पैकी 425 मार्क पडले. मग गुणाकारात 100 घ्या लगेच. ओके प्रियाला 600 पैकी 480 600 पैकी 480 लगेच गुणाकारात घ्या बरं बाळांनो. ओके चला लगेच काटाकाटी करा. हे 2 शून्य खटकन उडवा हे 2 शून्य खटकन उडवा हे 2 शून्य खटकन हे 2 शून्य खटकन. ओके 425 भागिले 5 इकडे 480 भागिले 6 बरोबर. आता काटाकाटी होती का होती ना सर. 5 एक 5 5 सख 30 5 7 35 5 8 5 8 40 5 8 40 दोन्ही तर राहिले 25 5 5 25 85% पडले बघा स्वातीला. स्वातीला मार्क किती पडलेत 85% पडलेत. प्रियाला किती टक्के पडलेत बघा. तर प्रियाला मार्क पडलेत 48 सही 8 8 भाग गेला ना सही 8 बरोबर आहे. 48 शून्यला 0 80% पडले. हुशार कोण आहे प्रिया आहे का स्वाती आहे. चला सांगा बरं आता प्रिया आहे का स्वाती हुशार. ऑप्शन स्वातीचं कुठे आहे स्वाती. ऑप्शन ए ऑप्शन ए. सी कुठून आणलं तरी वागा ना तुम्ही. सी कुठून आणलं तर चुकलंय तुमचं. ओके आमचे गिफ्ट राहिले आहेत सर. हो रे बाबा गपकन बर 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 धन्यवाद. तुम्ही शब्द लक्षात ठेवलाय आमचा गपकन. तुमचे गिफ्ट राहिले देणार आहे मी. हा टेन्शन घेऊ नका. 62 लेकर 62 ते 100 लेकर जॉईन व्हायले. परंतु ऍप सगळ्यांनी डाउनलोड का नाही केला. हा सगळ्यांनी ऍप डाउनलोड करा ना. चला चला पुढचा प्रश्न घ्या बरं. चला चला घ्या बरं. गणेश सुरेश आता दोघांचं बघू द्या बरं मला काय या पोरायचं नेमकं मॅटर मिटू द्या. गणेश आणि सुरेश. ओके चला आधी संपलंच पाहिजे आपलं. गणेश सुरेश गणेशला 700 पैकी 490 मार्क पडले. किती पैकी 700 पैकी. मग खाली लिहा आणि वर लिहा 490 गुणाकारात करा 100. ओके गेला. सुरेशला 800 पैकी 800 खाली लिहा 560 मार्क पडलेत गुणाकारातले 100. ओके आता इथं हे 100 हे 2 शून्य हे 2 शून्य हे 100 कॅन्सल. ओके आता काय काटाकाटी करतात 49 काटाकाटी होती 100%.
साती 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 एक सात साती 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 49 किती टक्के आले रे बा 70% आले किती टक्के आले 70%. कोणाला गणेशला आता इथं बघा 56 560 भागिले 8 56 म्हणल्यावर येतेच ना 8च्या पाड्यात 8 साती 56 सारखेच हुशार पोरगी हे दोन्ही याला 70 याला 70 हा चला दोघांची समानच आहे काय म्हणले दोघांची टक्केवारी समान उत्तर सी. सर एकदा ऍपचं नाव सांगा. अरे काउन करायलात बाबा असं तुम्ही ऍपचं नाव सांगा. द जयवर्धन क्लासेस. ए बापू द जयवर्धन क्लासेस असं प्ले स्टोअरला टाका आणि फटकन तुला क्लासचं नाव येईल काय द जयवर्धन क्लासेस नाव टाक तुला ऍपचं नाव येईल ऍप दिसेल त्याला डाउनलोड करून ठेव. ओके त्याला डाउनलोड कर. सर पाणी प्या. ओके थँक्यू बाळा थँक्यू थँक्यू कसलं लक्ष द्यायला ते लेकरू माझं आवडतं लेकरू झालं ते. कासापुरीचे किती लेकर जॉईन झाले कासापुरीचे चला कमेंट करा बरं कासापुरीचे लेकर चला कासापुरी गाव म्हणून कमेंट करा चला कासापुरी पाथरगव्हाण जवळा झुटा चला कासापुरी पाथरगव्हाण कासापुरी पाथरगव्हाण जवळा झुटा ह्या गावाकडे पाथरगव्हाणचे व्हेरी गुड. केकर जवळा गावाचे नाव टाका बरं फक्त नुसते आपल्या कमेंटच्या पुढे गावाचे नाव टाका चल लय टाइम नाही आपल्याकडे 2 मिनिटाचा वेळ आहे आता नुसते गावाचे नाव टाका चल फटाफट फटाफट गावाचे नाव टाका. सीमा राणी आले बाबा चला दोघे बी आले आता काय म्हणले सीमाला 400 पैकी 300 गुण मिळाले करता येईल का चला सोडा बरं आता. ठीक आहे आणखी ऍप नुसता लॉग इन करायचा मोबाईल नंबर टाकून ओपन नाही करायचा आता त्याच्यात काही टाकलेलं नाही सध्या. चला हे उत्तर करा ना आता कमेंट बस झाले आता चला सीमाचं ते करा. चला कमेंटच बघू लागलो. सी बर सी बर बघतो मी आता. चला काय म्हणलं प्रश्न एकदा प्रश्न समजून घ्या. प्रश्न वाचा बरं काय म्हणलाय प्रश्न वाचा. सीमाला 400 पैकी 300 गुण मिळाले चला बरं सीमाचं लिहून घ्या आधी सीमाला लिहून घ्या त्याच्यानंतर लिहा राणी त्यानंतर काय लिहा राणी लिहा चला विषय क्लोज करायचा दोघायचा. ओके सीमाला प्राप्त किती आहेत ते वर येणार आहेत एकूण किती मार्काची परीक्षा होती ते खाली येणार आहेत. ओके गुणाकार येणार आहे 100. चला आता बघा सीमाला एकूण मार्क 400 पैकी 300 पडलेत एकूण परीक्षेला 400 मार्काची परीक्षा होती पैकी मार्क पडले 300 गुणाकारामध्ये लिहा 100. ओके चला हे 2 शून्य गपकन कापा हे 2 शून्य गपकन कापा शिल्लक राहिले 300 300 भागिले 4 लगेच करा भागाकार 4 7 28 4 7 28 हे आले 77% किती आले बघा
77%. आता राणीला किती पडलेत बघा, राणीला 500 मार्कापैकी पडले तर 375 गुणिले करा 100. ओके, हे 2 शून्य हे शून्य कटले, विषय क्लोज झाला. आता आले 375 भागिले 5, 375 भागिले 5. मग चला 5 7 35, 5 7 35 राहिले 2, 5 7 35, 5 5 25, 7 चौक 28. बर, 7 चौक 28, 300, 7 चौक 28 खाली राहिले 20. हा 4 7 28 खाली राहिले 20, 4 25, 75 येईल तिथे रे वागांनो. 75 इथे किती येईल? 75 येईल. 75 दोघांना समान. हा चला सी, दोघांना समान आहेत. झाले का सर? बी नंबर उत्तर आहे. बी कुठून आलं बघा. नाही, तर तुम्ही केकर गावाला येताय का? ओके, प्राथमिक शाळा केकर गाव. तसं सांगता येत नाही बाळा कुठं. कार आली की येते, ड्रायव्हर असला, कार वेळ भेटला की लगेच ज्या शाळेत 2 मिनिटाच्या अंतरावर शाळा जवळजवळ असतात, दोन्ही शाळेला भेट द्यायच्या, काय होईल त्याला. फक्त तुम्ही शाळेत हजर राहा. चला घ्या बरं दीपक, दीपक आणि विकास घ्या. करा लवकर लवकर करा. चला झालं का? झालं? चला चला झालं का रे? ओके, हे सुद्धा आता नाही, आता हे उद्या उद्या घेऊया एका टोपलीत. आता टोपलीत फळं खायचं म्हणल्यावर आता आज नका. आता जेवण झाले माझं आज. हा
तर लेकरांनो कळलंय सगळ्यांना काय करायचं ते कळलंय. ओके, आता आपलं ऍप डाउनलोड करून घ्या. सगळ्यांना माहिती आहे प्ले स्टोरवर कसं जायचंय, तिथं जा ऍपला डाउनलोड करून घ्या. पद्धतशीर ऍप तुमच्या मोबाईल मध्ये राहू द्या. ओके, मग आपण पुढं समजून घेऊ. बरोबर आहे सोनपरी, आहे ना? मॅडमचा अकाउंट कुठे? जय सरांचे टाकून देतो मग आता. ओके, आता मॅडम घेणारच आहेत, 2 सेकंदात येतील मॅडम, त्याच्यानंतर बघूया. समजायला लागले का लेकरांनो? लेकरांनो समजायला लागले का? हा लेकरांनो थांबा, मॅडम गेल्यात. खाली नेला पेनड्राईव्ह, गेला का? खाली नेऊन ठेवला पेनड्राईव्ह. खाली आंटीकडे पेनड्राईव्ह, खाली तुझ्या आंटीकडे.